नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया डिसेंबर 2024 मासिक राशी भविष्य. वृश्चिक राशी, या महिन्यात करिअरचा ग्रह शनी तुमच्यासाठी प्रतिकूल आहे. यामुळे तुमच्यावर कामाचा दबाव वाढण्याची शक्यता आहे. शनीची स्थिती तुमच्या करिअरच्या संबंधात धैर्य आणि बुद्धीची परीक्षा घेऊ शकते. चतुर्थ भावात शनी तुमच्या सुखसुविधेत कमीचे कारण बनू शकते. चंद्र राशीच्या संबंधात 7व्या आणि 12व्या भावाच्या स्वामीच्या रूपात शुक्र 2 डिसेंबर 2024 ते 28 डिसेंबर 2024 पर्यंत 3ऱ्या भावात उपस्थित आहेत आणि नंतर 29 डिसेंबर 2024 ते 7 जानेवारी 2025 पर्यंत चतुर्थ भावात येईल. तसेच 2 डिसेंबर 2024 ते 28 डिसेंबर 2024 पर्यंतचा काळ तुमच्यासाठी अधिक अनुकूल नसेल, कारण यावेळी तुमच्या आत्मविश्वासाच्या संबंधित समस्यांचा सामना करावा लागू शकतो. यानंतर 29 डिसेंबर 2024 ते 7 जानेवारी 2025 पर्यंतच्या काळात जेव्हा शुक्र चतुर्थ भावात असेल, तेव्हा तुम्हाला कौटुंबिक जीवनात समस्यांचा सामना करावा लागू शकतो. केतूची गोष्ट केली असता 12व्या भावात स्थित राहील. यामुळे भौतिक गोष्टीमुळे तुमच्या आध्यात्मिक गोष्टींमध्ये रुची वाढेल. 12व्या भावात विराजमान केतू अधिक खर्च वाढवण्याचे कारण बनेल. एकूणच हा महिना तुमच्या धैर्याची परीक्षा घेताना दिसेल. सध्या मोठे निर्णय घेणे टाळावे लागतील. डिसेंबर 2024 मध्ये प्रमुख ग्रहांच्या स्थितीच्या बाबतीत बोलायचे झाले तर राहूची स्थिती अनुकूल आहे. बृहस्पती 7व्या भावात स्थित शनी चतुर्थ भाव आणि पंचम भावाच्या स्वामीच्या रूपात तुमच्या पंचम भावात असतील आणि या माध्यमाने अनुकूल मानले जाऊ शकते. केतू 12व्या भावात प्रतिकूल स्थितीमध्ये दिसतात. नाते आणि ऊर्जेचा ग्रह मंगळ या महिन्याच्या 1ल्या आणि 6व्या भावाच्या स्वामीच्या रूपात वक्री गतीमध्ये राहिल्यामुळे तुमच्या करिअरमध्ये आणि वित्तीय जीवनात चढ उताराच्या स्थितीचा सामना करावा लागू शकतो. जीवन पद्धत आणि कुटुंब बरेच बदल होण्याची शक्यता आहे. तुमच्या जीवनात विकास मध्यम पाहायला मिळेल. उपाय: हनुमंते नमःचा नियमित 27 वेळा जप करा. धनु राशी, या महिन्यात करिअरच्या संबंधित ग्रह शनी तुमच्यासाठी अनुकूल राहणार आहे. यामुळे तुमच्या प्रयत्नांना प्रगती मिळेल आणि निरंतर शक्यता वाढेल. शनीची स्थिती तुमच्या कौशल्याची परीक्षा घेऊ शकते. चंद्र राशीच्या संबंधात 6व्या आणि 11व्या भावाच्या स्वामीच्या रूपात शुक्र 2 डिसेंबर 2024 ते 28 डिसेंबर 2024 पर्यंत तुमच्या 3ऱ्या भावात असतील आणि नंतर 29 डिसेंबर 2024 ते 7 जानेवारी 2025 पर्यंत शुक्र तुमच्या चतुर्थ भावात जाईल. यामुळे 2 डिसेंबर 2024
ते 28 डिसेंबर 2024 पर्यंतचा काळ तुमच्यासाठी अनुकूल सांगितला जात नाही. यावेळी तुमच्या विकासात बाधेचा सामना करावा लागू शकतो. अशी शक्यता आहे की यानंतर 29 डिसेंबर 2024 ते 7 जानेवारी 2025 पर्यंत जेव्हा शुक्र तुमच्या चतुर्थ भावात स्थित होईल, तेव्हा तुम्हाला आत्मसंतुष्टीसोबतच आनंदही प्राप्त होईल. केतू स्थितीविषयी बोलायचे झाले तर केतू तुमच्या दशम भावात असतील, तर यामुळे तुम्ही अधिक प्रगती कराल आणि आपल्या करिअरच्या संबंधात विदेशी यात्रेचीही संधी तुम्हाला मिळेल. एकूणच पाहिल्यास हा महिना तुम्हाला उत्तम प्रगती देणारा सिद्ध होईल. तुम्ही आत्मविश्वास अधिक परिपक्वतेसोबत जीवन जगाल. सोबतच व्यावसायिक क्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. नाते आणि ऊर्जेचा कारक ग्रह मंगळ या महिन्यात 5व्या आणि 12व्या भावाचा स्वामींच्या रूपात वक्री गतीमध्ये दिसत आहे. यामुळे तुमच्या निजी जीवन आणि करिअरमध्ये चढ उताराची स्थिती बनेल. जीवन पद्धती आणि कुटुंबात बऱ्याच प्रकारचे बदल पाहायला मिळतील आणि जीवनात विकास मध्यम राहील. या महिन्याच्या प्रमुख ग्रहांच्या स्थितीच्या बाबतीत बोलायचे झाले तर राहूची स्थिती अनुकूल दिसत नाही. बृहस्पती 6व्या भावात राहील, जे अनुकूल मानले जात आहे. शनी 2ऱ्या आणि 3ऱ्या भावाच्या स्वामीच्या रूपात तुमच्या 3ऱ्या भावात असतील. याला अधिक अनुकूल मानले जात नाही. केतू 10व्या भावात स्थित असेल आणि हे प्रतिकूल राहणार आहे. उपाय: गुरुवारी गरीब व्यक्तींना भोजन द्या. मकर राशी: या महिन्यात करिअर संबंधित ग्रह शनी तुमच्यासाठी प्रतिकूल राहणार आहे. यामुळे तुमच्यावर कामाचा दबाव वाढण्याची शक्यता राहील. शनीच्या स्थितीच्या बाबतीत हे संकेत देत आहेत की या महिन्याच्या करिअरच्या संबंधात तुमचे धैर्य आणि बुद्धीची परीक्षा होणार आहे. तुम्हाला आपल्या वरिष्ठांची साथ, आपल्या नात्याच्या प्रती सावधान राहण्याची आवश्यकता असेल. केतूची स्थिती 9म भावात राहणार आहे. यामुळे आध्यात्मिक गोष्टींमध्ये बरीच रुची वाढेल. या महिन्यात प्रमुख ग्रहांच्या स्थितीच्या बाबतीत बोलायचे झाले तर राहूची स्थिती अनुकूल आहे आणि 5म भावात बृहस्पती स्थित आहे. शनी 1ल्या आणि 2ऱ्या भावाचा स्वामीच्या रूपात स्थित असल्याने अनुकूल सांगितले जाऊ शकते. केतू 9म भावात आहे, जे प्रतिकूल संकेत देत आहे. नाते आणि ऊर्जेचा कारक ग्रह मंगळ या महिन्यात चतुर्थी आणि एकादशी भावाचा स्वामी वक्री गतीमध्ये राहील. यामुळे तुमच्या निजी जीवन आणि वित्तीय प्रगतीमध्ये चढ उताराचा सामना करावा लागेल. जीवन पद्धती आणि कुटुंबात बरेच बदल पाहायला मिळतील. एकूणच पाहिल्यास डिसेंबर 2024 हा महिना तुमच्यासाठी ठीकठाक राहणार आहे. जर तुम्ही कुठला मोठा निर्णय घेण्याचा विचार करत आहे तर यासाठी हा महिना अनुकूल राहणार आहे. तथापि तुम्हाला अशा गोष्टीपासून बचाव करण्याची आवश्यकता असेल
उपाय: नियमित 108 वेळा ओम मांडाय नम मंत्राचा जप करा. धन्यवाद. असेच मासिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.